पब्लिक स्टिंग का पितो मला काय कळत नाही. आज मला टेस्ट करावं बघावं. त्याच्यात काय त्याच्या आईला कॅफेन आहे, सेन्सिटिव्ह आहे, प्रेग्नेंट लेडीजनी नाही प्यायचं, लॅक्टिंग वुमननी बरंच काय याच्यावरती सूचना दिलेल्या आहेत. पण लोक त्या सूचनांचं पालन करत नाही, पितात, आजारी पडतात. 72 ग्रॅम mg कॅफेन आहे, नॉट मोर दॅन 500. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये सूचना दिलेली आहे की तुम्ही दिवसाला अर्धा लिटरच्या वरती पिऊ शकत नाही, आणि हा 250 ml म्हणजे 2 पेक्षा. पण काही मूर्ख मुलं, काही चुत्या माणसं सिगरेट पिताना इकडून तिकडून आल्यानंतर ना स्ट्रिंग पितात एनर्जी. ह्याच्यावरती सरळ सरळ लिहिलेलं आहे, वाचा कधी तर मागं. बरोबर, याच्यात स्वीटनर्स आहे. बाकी काही लोकांना, शुगरवाल्यांना बरंच घातक आहे. लहान मुलांसाठी तर भरपूर घातक आहे. सध्या आता मी टेस्टसाठी घेतलं, पण एवढं काही खास नाही आहे. मी पितो, बेंच तुम्हाला सांगतो, हे पिऊ नका. खूप काही हे पहिल्यांदा घेतलं बघावं म्हणलं, कारण की आता माझ्या समोर 2 शाळेची मुलं ही स्टिंग घेऊन गेलते. म्हणलं जे याला बघूया काय टेस्ट आहे. पण याच्यावरती वाचलं तर हे अवघड आहे. ॲक्च्युली मी याच्या अगोदर हेल्थ ॲडवायझर होतो, मी आयुर्वेद एक्सपर्ट आहे डिसऑर्डर याच्यामध्ये. तर हे तुम्हाला सांगू शकतो, हे शरीरासाठी भरपूर घातक आहे. आणि प्लीज स्टिंग कोणी वापरू नका, आणि वापरू नका म्हणजे पिऊ नका. खास करून लहान मुलांना पिऊ नका देऊ. ह्याची जास्त काळजी आपल्या आईवडिलांनी घ्यायला पाहिजे. शाळेतल्या मुलांनी खास करून, जेवढे पण लोक व्हिडिओ बघत असेल त्याच्यावर सांगतो, कधी जर तुम्ही स्टिंग पित असेल तर त्याच्या मागे डायरेक्टली वाचून घ्या. प्रोटीन काहीच नाही याच्यामध्ये, माहिती तुम्हाला. कार्बोहायड्रेट 7%, एनर्जी लेवल 20%, अरे खूप काय टोटल शुगर ॲडेड आहे, सोडियम, विटामिन B12. म्हणजे जे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे ना, याच्यामध्ये असं काहीच नाही आहे. खूप घातक आहे. आणि आपले हिरो लोक चुत्ते साले हे फालतू ॲड करतात. त्यांना पैसे कमवायचे, ते पैसे कमवतात. याचा भरपूर मोठा सापळा असतो. तुम्ही प्या, तुम्ही आजारी पडा, तुम्ही डॉक्टरांकडे जा, हॉस्पिटलमध्ये जा, गोळ्या आणि त्या बघतोय तर काय त्या कंपन्या त्यांच्या आहे. खूप काही शॉर्ट्स आहेत, नका पित जाऊ मित्रांनो. ठीक आहे, बघू. आता घेतलं तर 20 रुपये व्हायला नाही घालवत, पितो मी. पण टेस्ट बघायचा होता, भंगार आहे टेस्ट. घेऊ नका आणि शक्यतो लहान मुलांना पाजू नका.